आजचं आपलं थेरॉटिकलचं किंवा जे पण म्हणता येईल ते लेक्चर, लिक्विडिटीचं लेक्चर आपण आज घेऊ. लेक्चर नंबर 6 असेल हे. ओके, याच्यात आपण मेन कन्सेप्ट जो आहे लिक्विडिटी, ज्यावर पूर्ण मार्केटचा बेस आहे. पूर्ण मार्केट ओव्हरऑल कोणतंही मार्केट उचला, लिक्विडिटी शिवाय मार्केट वर्क करत नाही. तर आजचा टॉपिक आहे लिक्विडिटी. खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. नाही समजला 2 वेळा विचारा, 3 वेळा विचारा किंवा मॅसेज टाकून विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण हा टॉपिक एकदम फिक्स, जसं तुमच्याकडे सपोर्ट रेजिस्टन्स फिक्स आहे तुमच्या डोक्यात की सपोर्ट रेजिस्टन्स एकदम पक्का झाला तुमचं, तसा लिक्विडिटी हा कन्सेप्ट शुअरिटीने डोक्यात ठेवा. म्हणजे मार्केटला ॲनालिसिस करताना तुम्हाला सर्वात पहिले लिक्विडिटी दिसायला हवी. ओके, लिक्विडिटी म्हणजे एक सिम्पलचा फंडा आहे. लिक्विडिटी इज इक्वल टू पैसा. पैसा कुठे असणार? जिथे आपण किंवा आपल्यासोबतचे आपल्यासारखे जे पण ट्रेडर आहेत, जे एंट्री करतात. आता एंट्री कुठे करतात हे आपल्याला माहिती आहे. एंट्री कुठे होणार आहे? एकतर सपोर्टला होणार आहे, एकतर रेजिस्टन्सला होणार आहे. बरोबर, एंट्री 2 ठिकाणी होते. एक तर सपोर्ट ब्रेक होतो तेव्हा किंवा रेजिस्टन्स ब्रेक होतो तेव्हा. जर आपल्याला ॲक्युरेट माहिती आहे की एंट्री पॉईंट लोकांचा इथे इथे असणार आहे, हा एंट्री पॉईंट आहे आणि हा त्याचा टॉप लॉस आहे. तर जो टॉप लॉस आणि एंट्री पॉईंटच्या मध्ये जो गॅप असतो, जसं की हा माझा एंट्री पॉईंट आहे, हा आणि हा माझा टॉप लॉस आहे. ओके, तर ह्या दोघींमध्ये हे जे काही मी किंवा समोरच्या माणसाने किंवा जे पण ट्रेडर आहेत, जे पण मार्केटमध्ये लोक उतरलेत, त्यांचा हा जो पैसा आहे, टॉप लॉस म्हणजे काय? पैसा. रिक्स घेतलेली आहे. त्यांनी जेवढी रिक्स घेतली, समजा त्यांनी ते 100 रुपयाची रिक्स घेतलेली आहे, तर हा 100 रुपये त्यांनी मार्केटला सोडण्यासाठी ते रेडी आहेत. ओके, त्यामुळे इथे एक पूल तयार होतो, त्याला म्हणतात लिक्विडिटी पूल. जसं की आता बऱ्याच टायमाला आपण बघा टॉप लॉस लावून थोडा बफर ठेवतो. म्हणजे आपला 100 रुपयाचा टॉप लॉस असेल तर आपण 102 रुपये ठेवतो. कोणाचा 1000 रुपयाचा असेल तर आपण 1200 रुपये ठेवतो. तर अशा मल्टिपल लोकांच्या एंट्रा एका समथिंग पॉईंटला येऊन एका ठिकाणी जमतात किंवा एका लेवलला. जसं की मला समजा मी एंट्री घेतली 98 रुपीजला, काही ट्रेडरची एंट्री झाली 99 रुपयाला, काही ट्रेडरची एंट्री झाली 100 रुपीजला. तर अशा एका रेंजमध्ये, म्हणजे आता बघा अशा एका प्राईज रेंजमध्ये ज्या आपण एंट्री आणि टॉप लॉस ह्या जे पॉईंट्स असतात, याला म्हणतात लिक्विडिटी पूल. आणि हा लिक्विडिटी पूल म्हणजे पैशांचा पूल. ह्या पूलमध्ये जो पण पैसा असतो तो ट्रेडर लूज करण्यासाठी ठेवलेला असतो किंवा त्याने रिस्क घेतलेली असते. म्हणजे ऑलमोस्ट तो पैसा त्याच्याकडून गेला तरी तो त्याच्यासाठी ॲग्री असतो. ओके, जसं आपण ॲग्री असतो की मला जर प्रॉफिट झाला तर 100 रुपये होईल आणि लॉस झाला तर 50 रुपये होईल. जे 50 रुपये मी काय केले? लूज केले. मला त्याची अपेक्षा नाही की तो लूज व्हायला नको. मी स्वतःहून ते रिस्क घेतली, मी स्वतःहून ते माझं मार्किंग केलं आणि मी रेडी आहे तेवढा लॉस घ्यायला. ओके, आता मग हा लॉस आपण का घेतो? आपल्या सेफ साईडसाठी घेतो. का टॉप लॉस लावतो आपण? की मार्केट जर इथून वर गेलं तर मी प्रॉफिट कमवेल, पण खाली आलं तर मला कमीत कमी लॉस व्हायला पाहिजे, म्हणून आपण टॉप लॉस लावतो. कमीत कमी आपला लॉस व्हायला पाहिजे म्हणून. पण लॉस होणं हे गॅरंटेड आहे आणि लॉस जिथे समोरच्या माणसाचा किंवा समोरच्या पार्टीचा किंवा जे पण ट्रेडर आहेत त्यांचा लॉस जो असतो, तो जो पैसा लॉस होणं म्हणजे काय होतं? त्यांचा पैसा मार्केटमध्ये तयार होणं, तिथे लिक्विडिटी तयार होणं. तो पैसा मार्केटमध्ये अडकतो. तो पैसा कोणाकडे जाईल? आता समजा माझा टॉप लॉस हिट झाला तर तो जे माझे पैसे माझ्या अकाउंटमधून गेले ते कोणाच्या तरी अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतीलच ना. जसं की आता आपला ब्रोकर आहे, आपल्या ब्रोकरने काय केलं? आपला जो लॉस झालेला आहे तो त्याच्या सेंट्रल ॲक्सेसजवळ ठेवला. पण ज्या लोकांनी त्याच ब्रोकरवरून ट्रेड केला आहे डाऊन साईडसाठी किंवा अप साईडसाठी, जिथे माझा टॉप लॉस होता त्याच्या पॉझिटिव्ह साईडसाठी, समजा माझी पॉझिटिव्ह साईड
होती अप साईडची, मी टॉप लॉसला निगेटिव्ह साईडला, डाऊन साईडला, आणि काही लोकांनी समजा सेल साईडला एंट्री घेतली, तर तो जो प्रॉफिट त्यांच्याकडे दिसणार आहे, तो माझाच इकडचा पैसा तिकडे यूज होणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपण जो पैसा लूज करतो, तो पैसा 100% कोणाकडे तरी जातो. आता आपल्याला माहीत राहत नाही कोणाकडे जातो, तो माहीत पडणार पण नाही आपल्याला. पण आपल्याला माहिती असतं, आपण जेव्हा प्रॉफिट कमवतो, तर तो प्रॉफिट कोणाचा तरी लॉस झालेला असेल म्हणून आपण प्रॉफिट कमवतो. मार्केटमध्ये जो पण पैसा आपण कमवतो किंवा गमवतो, ह्या दोघी कन्सेप्टमध्ये तो पैसा आपल्याकडून दुसऱ्याला जातो किंवा दुसऱ्याचा पैसा आपल्याला मिळतो. बाकी दुसरं काहीच नसतं. एक ट्रेड फॉर्म होतो, एक कॉन्ट्रॅक्ट साइन होतो. आपण काहीतरी अमाउंट लॉसमध्ये एक ट्रेड साइन करतो किंवा प्रॉफिट घेऊन आपण एक ट्रेड एक्झिट करतो. त्याच्यामुळे तो जो लिक्विडिटी जो पैसा असतो, त्यालाच लिक्विडिटी म्हणतात मार्केटमध्ये. तो एक समथिंग लेव्हलला जर आपण आपला टॉप लॉस ठेवला, तो जर आपला टॉप लॉस हिट झाला, तर तो पैसा समोरच्या ट्रेडरला, ज्याने आपल्या अपोजिट साईडला, जसं आपण बाय साईडला बसलोय, तर जो कोणी सेल साईडला बसलेला असेल, त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर होईल. हा सिंपल फंडा आहे. मार्केटमध्ये काही पैसा गव्हर्नमेंट टाकत नाही किंवा कोणी अशी संस्था आहे किंवा आपला जो ब्रोकर आहे तो टाकत नाही. मार्केटमध्ये आपलाच पैसा असतो, म्हणजे आपल्यासारख्या लोकांचाच पैसा असतो आणि तोच पैसा फिरत असतो सर्वीकडून. आपल्याकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून आपल्याकडे, आपल्याकडून तिसऱ्याकडे हाच पैसा फिरत असतो. ही जी लिक्विडिटी मार्केटमध्ये असते, ही लिक्विडिटी आपल्याला सर्वात पहिले ओळखता आली पाहिजे. म्हणजे त्याची प्लेस कुठे आहे, तो पैसा एक्झॅक्ट अडकला कुठे आहे आणि तो पैसा काढायचा कसा, या सर्व गोष्टींचं जर आपल्याला नॉलेज मिळालं, तर आपण आपली जी एंट्री आहे किंवा आपला जो टार्गेट आहे, हा परफेक्ट घेऊ शकतो. ते कसं तर बघू आपण. हे बघा, येस येस रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, आता बघा, ही जी डेफिनेशन तुम्ही बघताय, ही जे तुम्हाला मी आता जस्ट सांगितलं तेच आहे. काय याचं डेफिनेशन? ज्या ठिकाणी लोकांचा किंवा आपला जो टॉप लॉस प्लेस केलेला असतो, तो मार्केटसाठी एक लिक्विडिटी पूल असतो. ती मार्केटसाठी एक लिक्विडिटी असते. आता बघा, इथे लिक्विडिटी काय आहे? माझा एंट्री पॉईंट हा आहे, माझा टॉप लॉस हा इथे आहे. मी इथून बाय साईडला एंट्री घेतली. मी इथे टार्गेट बुक नाही केलं, मी टॉप लॉस ट्रेल पण नाही केला, मी कॉस्ट टू कॉस्ट पण नाही केला, मी इथेच पडू दिला. मार्केट काय करेल, जोपर्यंत तो टॉप लॉस इथे आहे, अशा बऱ्याचशा लोकांचा टॉप लॉस इथे असणार, त्या लोकांचा टॉप लॉस घेण्यासाठी मार्केट इथे खाली येईल. आता हे मार्केटला खाली आणणारे कोण असतात? कॉल रायटर किंवा पुट सेलर, जे पुटची साईड सेल करतात. पुटला आपण जसं बाय करतो ते सेल करतात, तेव्हा मार्केट अपोजिट साईडला वर्क करतं. ओके, आता इथे बघा, यांनी काय केलं, मार्केटला खाली आणलं हे लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी. आणि जसंही मार्केट इथे लिक्विडिटी ग्रॅब करतंय, जसंही हे त्यांचे कॉस्ट टू कॉस्टचे जो टॉप लॉस इथले टॉप लॉस घेत आहे किंवा ज्यांनी एंट्री पॉईंटला इथे टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट केले होते, त्यांचे टॉप लॉस घेऊन मार्केट परत तिथून रिव्हर्सल देत आहे. तर हे लिक्विडिटी कन्सेप्ट हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आणि तो आपण समजायलाच पाहिजे. याच्यामध्ये जास्त काहीच नाही आहे. आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे की आपण जर एंट्री घेतली असती, तर आपली एंट्री कुठे राहिली असते आणि आपला टॉप लॉस कुठे राहिला असता. बस आपण जे थिंकिंग करू, सेम थिंकिंग बाकीचे ट्रेडर पण करतात. आणि बाकीचे ट्रेडर लूज याच्यामुळेच करतात की ते कन्सेप्ट वाईज जात नाही किंवा टेक्निकल वाईज जात नाही. फक्त ते आपल्याला दिसतं की सपोर्ट किंवा रेजिस्टन्स किंवा ते एखाद्या क्लास करतात. त्या क्लासमध्ये त्यांना सांगितलं असतं की सपोर्ट हाय, रेजिस्टन्स हाय, टॉप लॉस इथे लावायचा, हा तुमचा लोएस्ट स्विंग आहे, इथे टॉप लॉस लावायचा आणि तुमचा टॉप लॉस हिट होतो. काही लोकं एवढे असतात की ते टॉप लॉस सुद्धा लावत नाही, जे नवीन असतात ते. त्यामुळे खूप चांगली शक्यता असते की मार्केट त्या लेव्हलपर्यंत येतं, त्या लोकांचे टॉप लॉस घेतं, पूर्ण कॅपिटल इथे झिरो करतं आणि मग परत आपल्या साईडला वर जातं. आता बघा, हा इकडे टॉप लॉस आहे. आता बघा, ही सेल साईडची लिक्विडिटी आहे. इथे सेल साईडची लिक्विडिटी आहे, इकडे बाय साईडची लिक्विडिटी आहे. इथे जेव्हा केव्हा मार्केट एजला क्रॉस करेल, ज्यांनी इथे बाय केलंय त्यांचा टॉप लॉस घ्यायला परत मार्केट इथे खाली येऊन मग वर जाईल.
ओके. ही आहे सेल साईड लिक्विडिटी, ही आहे बाय साईड लिक्विडिटी. दिसतंय? हां बोला, दिसतंय? ही आहे ही आहे बाय साईडची लिक्विडिटी, ही आहे सेल साईडची लिक्विडिटी. ओके. SSL म्हणजे सेल साईड लिक्विडिटी, BSL म्हणजे बाय साईड लिक्विडिटी. ओके. हे बघा तुम्हाला इथे दिसतंय. आता आता एक क्लिअर झालं SSL म्हणजे काय. ही जी ही सेल साईडची लिक्विडिटी. आता बघा मार्केट काय होतंय, इथून वर जातंय, वर जातंय, वर जातंय, वर जातंय. आता इथून खाली पडलं मार्केट. आता खाली पडल्यानंतर लोक काय इथे करतील, की आता समजा ही लिक्विडिटी ग्रॅब केली मार्केटने, इथली जिथे ज्यांनी बाईंग केली असेल लिक्विडिटी घेतली. आता बाकीच्यांना ज्यांना माहित नाही की लिक्विडिटी ग्रॅब केली का इथून मार्केट रिव्हर्स होणार आहे, ते काय विचार करतील की मार्केट खाली पडतंय, इथून खाली पडेल परत. ते एक तर इथे त्यांचा टॉप लॉस लावतील, का इथे एंट्री दिली इथे टॉप लॉस लावतील, इथे एंट्री दिली तर इथे टॉप लॉस लावतील, इकडे एंट्री दिली तर इथे टॉप लॉस लावतील. म्हणजे कॅन्डलच्या हायला टॉप लॉस लावतील. पण इथे काय झालं, इथे सेल साईडला मार्केट न आता इथून रिव्हर्सर घेतलं, जे टॉप लॉस हिट केले, सर्वांची लिक्विडिटी ग्रॅब केली, बरोबर. आणि मग खाली पडलं. खाली कुठपर्यंत पडलं, आणि ज्यांनी इथे एंट्री लावली होती, ह्या पॉईंटला ब्रेक केल्यानंतर इथे ज्यांनी सपोर्ट लाईन टाकली होती, ह्या लाईनपासून अशी सपोर्ट लाईन टाकली होती, ते काय करतील, इथे सेल साईडला एंट्री प्लॅन करतील. कुठे, ह्या कॅन्डलच्या लोला, बरोबर. ह्या कॅन्डलच्या लोला सेल साईडची एंट्री प्लॅन करतील, टॉप लॉस इथे लावतील त्यांच्यावाले, बरोबर. किंवा इकडे एक बेस लाईन टाकतील, हा बॉक्स, आणि इथे सेल साईडची एंट्री प्लॅन करतील. इथे पण काय होईल, त्यांची एंट्री ॲक्टिवेट होऊन टॉप लॉस हिट होईल, आणि परत ज्यांनी इथे सेल केलं आहे त्यांची पण टॉप लॉस हिट करत करत मार्केट वर जाईल, आणि पूर्ण त्यांची लिक्विडिटी ग्रॅब करून, म्हणजे टॉप लॉस हिट करून, टॉप लॉस हंटिंग करून मार्केट वरच्या साईडला जाईल. आता हे आपल्याला कसं ओळखायचं मार्केटमध्ये कुठे लिक्विडिटी आहे कुठे नाही आहे, तर आपला जो बेसिक सर्वात पहिला टॉपिक आहे, बेसिक सपोर्ट आणि रेजिस्टन्स, त्याच्यावर तुम्हाला इमिडिएटली कळेल की तुमचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे, आणि लोकांच्या एंट्र्या कुठे झालेल्या असतील. आपण जिथे एंट्री प्लॅन करायचा विचार करतो, सेम लोकही त्याच ठिकाणी एंट्री प्लॅन करतात. 95% लोक जे आहे ते ऑप्शन बायर आहे, म्हणजे आपल्या साईडने आहे. आपण जे थिंकिंग करू सेम ते पण थिंकिंग करतील. 95 पैकी 50% तर करतीलच, बरोबर. तर 50% लोक जर विचार करताय की मला जर एंट्री करायची आहे, समजा त्यांनी विचार केला की मला इथे एंट्री करायची आहे, कोणत्या साईडला, इथे ह्या साईडला. आता इथे मार्केट आलं, आता काय होतं, समजा अजून इथे करतो मी. आता हा माझा परफेक्ट पॉईंट आहे. आता ते काय विचार करताय, किंवा तुम्ही काय विचार करणार, की जर मार्केटनी हा ब्रेकआउट दिला, ही जी सपोर्ट लाईन आहे हिला जर ब्रेकआउट दिला, तर आपण काय करू आपण सेल साईडला एंट्री प्लॅन करू. कुठे प्लॅन करू, सेल साईडला एंट्री प्लॅन करू. तर मी काय करेल, इथे एंट्री प्लेस करेल, बरोबर. टॉप लॉस काय ठेवेल मी, त्या कॅन्डलचा हाय ठेवेल इथे. कारण की काय होतं, मार्केट खाली पडत 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 जातं, आणि एक अशी लाईन मला मिळाली सपोर्ट रेजिस्टन्सची, म्हणजे बेसिक लाईन होती, म्हणजे बेसिक शिकलं. इथून इथून मार्केट वर गेलंय, इथून मार्केट वर गेलंय, इथून मार्केट वर गेलंय. आता मी काय विचार केला, जेव्हा एकदा सपोर्ट घेतला मार्केट वर गेलं, सेकंड टाइम सपोर्ट घेतला मार्केट वर गेलं, थर्ड टाइम सपोर्ट घेतला मार्केट वर गेला. आता मार्केटमध्ये सपोर्ट देण्याची कॅपॅसिटी संपली. आता मी काय विचार करेल, आता जेव्हा मार्केट खाली येईल आणि जर याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, तर मी काय करेल, एंट्री प्लॅन करेल. आता याच्या खाली मार्केट जेव्हा क्लोज करतं तेव्हा मी एंट्री प्लॅन करतो, आणि ज्या कॅन्डलला माझी एंट्री होते त्या कॅन्डलचा मी टॉप लॉस लावतो. आता काय झालं, इथे माझी जी टॉप लॉस आहे तो पण हिट झाला, म्हणजे माझी सेल साईडची SSL माझी लिक्विडिटी याने हंट केली. पण इथूनच मार्केट इथपर्यंतच का खाली पडलं, त्याचं रिझन बघा. इथे ज्या लोकांनी इथे बाय साईडला एंट्री घेतली होती, ज्या लोकांनी इथे बाय साईडला एंट्री घेतली होती आणि त्यांचे टॉप लॉस इथे लावले होते, काहींचे टॉप लॉस एवढे असतील, काहींचे एवढे असतील, काहींचे एवढे असतील, आपण अज्युम करू की एवढे स्टॉप लॉस होते, बरोबर. आता ज्या लोकांनी ह्या सपोर्ट साईडचा सपोर्टला घेऊन इथे जेव्हा प्लॅन केली एंट्री, बरोबर,
मार्केट त्यांच्या साईडने तर वर तर गेलं, पण त्यांनी होल्डिंग केलं, बरोबर. आता मार्केटमध्ये काय झालं, जे सेलर्स आहे त्यांना माहिती पडलं की इथे एक सपोर्ट लाईन होती, इथे बायर्स ॲक्टिव्हेट झालेले आहेत, मार्केट वर जात आहे, मार्केटला वर जाऊ द्यायचं नाही आहे, मार्केटला खाली पाडायचं आहे. तर काय केलं सेलर्सनी, मार्केटला ह्या रेजिस्टन्सपासून सेल करायला प्रयत्न केला. सेल कुठपर्यंत केला, जोपर्यंत ह्या बायर्सचे टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत मार्केटला सेल केलं. आणि जस्ट इथे सेलर्स बसले होते SSLवाले, ज्यांना असं वाटत होतं की हा सपोर्ट ब्रेक होईल तर मी इथे सेल साईडला एंट्री घेईल. ज्या लोकांनी असं ठरवलं होतं, जे की त्यांचंवालं जे बेसिक आहे त्यांना शिकवलेलं त्यांच्याप्रमाणे ते योग्य होते, की जसं सपोर्ट ब्रेक झाला तर मला एंट्री घ्यायला पाहिजे. ज्यांनी पण अशा ठिकाणी एंट्री घेतली त्यांना हे माहितीच नाही की इथे लिक्विडिटी पूल बनला आहे मागे. तर ही लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी, ही लिक्विडिटी घेण्यासाठी, टॉप लॉस हंट करण्यासाठी मार्केट हे खाली पडेल आणि जेव्हा पूर्ण टॉप लॉस घेऊन जाईल, सर्वांचे टॉप लॉस पूर्ण इथला पैसा घेईल, इथे काहीच उरणार नाही शेवटी. पूर्ण पैसा घेतल्यानंतर मार्केट जेव्हा सडनली असं वर जाईल, नॉनस्टॉप रॉकेट होईल. हे बघा मार्केट कसं गेलं एकदम सडनली, खूप सारे मोठ्या-मोठ्या कॅन्डल बनवत वर गेलाय. कारण की इथे जी लिक्विडिटी होती पूर्ण ग्रॅब केलेली आहे. दोघी साइडची, बाय साइडची आणि सेल साइडच्या दोघी साइडची लिक्विडिटी ग्रॅब केली आहे आणि मार्केट नॉनस्टॉप डायरेक्ट वर गेलंय. एकदम रिजेक्शन 10% रिजेक्शन आहे फक्त. बाकी पूर्ण मार्केट अप साइडची रॅली पकडतंय. हा सिंपल कॉन्सेप्ट आहे. फक्त आपल्याला कळायला पाहिजे की आपण जर बाय करू तर आपण रिझन काय आपलं बाय करायचं. आता बघा इथून बाय केलं, मार्केट वर गेलं. आता इथूनच का मार्केट वर गेलं, कारण की इकडे लिक्विडिटी पडली आहे, खूप जुनी लिक्विडिटी पडली आहे, खूप मागची लिक्विडिटी आहे. हे बघा इथे ज्यांनी पण लॉंग टर्मसाठी होल्डिंग केलं असेल त्यांचे टॉप लॉस इथे असतील, किंवा इथे ज्यांनी बाय केलं असेल इथे किंवा इथे किंवा इथे, त्यांचे टॉप लॉसेस जे पडलेत ते इथे ह्या लेवलला. म्हणून मार्केटने एक स्विंग दिला, इथून त्यांची हंटिंग केली टॉप लॉसची आणि देन मार्केट एक रॅली दिली. हे निफ्टीमध्ये 100% वर्क करतं, 100%. मी स्वतः केलेलं आहे, मी ग्रुपलाही टाकलं आहे आणि स्वतः ऑब्झर्वेशन केलेलं आहे. लिक्विडिटी पूल खूप प्रकारे यूज करता येतो. त्याचे वेगवेगळे प्रकार आहे. आपण आपल्याला ज्या प्रकारे यूज करता येईल तो प्रकार आपण अप्लाय करायचा. जसं की आता बघा इथे बाय साईडची लिक्विडिटी जशी यांनी घेतली, इथे ज्यांनी इथून सेल केलं त्यांची लिक्विडिटी इथे घेतली, थोडा रिजेक्शन आला, प्रेशर दिला होता थोडासा सेलर्सने. परत मार्केटनी त्यांचे टॉप लॉस हिट करून मार्केट सडनली एकदम एकाच कॅन्डलमध्ये सर्वांची हंटिंग करून वर गेलं. आता बघा इथेही ज्यांनी सेलिंग केलं असेल, इथून इथे, इथून इथे, इथून इथे ज्यांनी पण सेलिंग केलं असेल. आता मी का म्हणतो की इथे सेलिंग केलं असेल, कारण की आपण जर बेसिक लेक्चरमध्ये बघितले की आपण एक ट्रेड लाईन ड्रॉ करतो. आता मी काय सांगितलेलं आहे, ट्रेड लाईनमध्ये जेव्हा इक्वल लो आणि इक्वल हाय येतात तिथे आपण, आता बघा हा माझ्यासाठी इक्वल हाय. आता जर मी वेट करतोय, इथून सपोर्ट घेऊन मार्केट खाली पडलं, परत इथे येतंय आणि इथून परत रिजेक्शन घेतंय, तर मी काय करेल, इथून सेल साईडची एंट्री प्लॅन करेल. परत सेम टाईम मार्केट खाली पडलं, परत वर गेलं, परत इथून सपोर्ट घेतोय, परत मी इथे सेल साईडची एंट्री प्लॅन करेल. म्हणजे काय होईल, जर मी इथे किंवा माझ्यासारखे लोकं जे बऱ्यापैकी ट्रेडिंग समजतात ते इथे एंट्री प्लॅन करतील, टॉप लॉस इथे ठेवतील, बरोबर. परत जे काही इथे होते ते इथे ठेवतील, टॉप लॉस इथे ठेवतील. आता बघा जे पण टॉप लॉस तुम्हाला दिसतात ते म्हणजेच आपली लिक्विडिटी. जिथे पण आपण विचार करू की हा आपला टॉप लॉस राहू शकतो, तोच आपला लिक्विडिटी झोन असतो. लोकांचे टॉप लॉस हंटिंग करणं हेच मार्केटचं काम आहे. मार्केट त्याच्याशिवाय चालणार नाही. कोणीतरी पैसा लूज करेल तर कोणीतरी प्रॉफिट करेल, आणि जर प्रॉफिट करायचं असेल तर हे टॉप लॉस हंट करणं गरजेचं आहे. आता बघा इकडे काय आहे, लिक्विडिटी. इथे काय आहे, लिक्विडिटी. इथे काय आहे, लिक्विडिटी. इथे काय आहे, लिक्विडिटी. बरोबर. आत्ता
इथली लिक्विडिटी इथे ग्रॅब झाली, इथली लिक्विडिटी इथे ग्रॅब झाली, इथली लिक्विडिटी इथे ग्रॅब झाली, इथली लिक्विडिटी इथे ग्रॅब झाली. आणि जेव्हा ही शेवटची लिक्विडिटी घेतली, मार्केट बघा इथून रॅपिडली कसं वर गेलं बघा. 1 2 3 1 2 3 4 अपसाईड पूर्ण सर्व लिक्विडिटी ग्रॅब करून, लिक्विडिटी स्वीप करून मार्केट अपसाईड. हा कन्सेप्ट खूप सोपा आहे, फक्त तो आपल्याला प्रॉपरली समजला कुठे बाय साईडची लिक्विडिटी आणि कुठे सेल साईडची लिक्विडिटी आहे, तर आपण निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकतो. खूप इझी होऊन जातं आपल्यासाठी. जर तुम्ही निफ्टीचा चार्ट ओपन केला, तुम्हाला हे कन्सेप्ट खूप चांगले वर्क करताना दिसतील. तुम्ही मार्क करा आणि बघा. FVG, ऑर्डर ब्लॉक आणि लिक्विडिटी ह्या गोष्टी तुम्हाला निफ्टीत इतक्या ठिकाणी दिसतील की तुम्ही स्वतः ट्रेड करायच्या आधी 4-4 वेळा हे कन्फर्मेशन घ्याल की ही गोष्ट होते का, आणि मगच ट्रेड कराल. कळाला हा टॉपिक? लिक्विडिटीचा सिंपल अर्थ म्हणजे एकदम सिंपल भाषेमध्ये अर्थ असा असतो की ज्या ठिकाणी लोकांचे टॉप लॉस आहे त्या ठिकाणी मार्केट परत येऊन ते टॉप लॉस हिट करणं किंवा हंटिंग करणं आणि रिव्हर्सल होणं, म्हणजे ज्या साईडला मार्केट होतं त्या साईडला परत जाणं, त्याला म्हणतात लिक्विडिटी हंटिंग किंवा टॉप लॉस हंटिंग करणं, किंवा त्याला लिक्विडिटी पूल असंही म्हणतात. एक बॉक्स ड्रॉ करतात लोक आणि त्या बॉक्सला म्हणतात की हा आपला लिक्विडिटी पूल आहे. मार्केट ही लिक्विडिटी घेऊन वर जाईल. बघा, सेल साईडची लिक्विडिटी होती, ही घेतली मार्केटने आणि मार्केट वर गेलं. ही बाय साईडची लिक्विडिटी होती, ही मार्केटने घेतली, मार्केट खाली पडलं, ही वाली. ओके. मॉर्निंगला खूप चांगल्या प्रकारे ट्रेड चालत आहेत. प्लीज आत्ता जो गोल्डन टाईम आहे त्यात प्रॉफिट कमवून घ्या. जेव्हा मार्केट साईडवे होऊन जाईल तेव्हा खूप दिवस वेट करावं लागतं. प्रयत्न करा. जर तुमच्याकडून ट्रेड होत आहे तर ट्रेड प्लेस करा. इक्विटीमध्ये करा, ना की ऑप्शनमध्ये. तुम्हाला वाटत असेल ऑप्शनमध्ये भीती वाटत असेल तर ऑप्शनमध्ये करू नका, इक्विटीमध्ये करा. आणि दुसरी गोष्ट, निफ्टी हा ऑल टाईम हायवर चालू आहे. जर तुम्ही बघितलं निफ्टीमध्ये तर निफ्टी हा ऑल टाईम हाय, म्हणजे आत्तापर्यंतचा जो हाय त्याच्या जवळपास चालू आहे. 2 सप्टेंबर 24ला त्यांनी सर्वात जास्त हाय दिला होता 26,980-90च्या जवळपास हायेस्ट पॉईंट होता. त्याच्यात जवळ मार्केट आलेलं आहे. इथून एकतर खूप सारा, जसा बघा इथून जसं मार्केट खाली पडलं आहे इथून एवढं, तसा इथे फॉल येऊ शकतो. आणि जर याने ब्रेकआउट दिला तर मार्केट एक नवीन हाय बनवू शकतं. त्यामुळे रेडी राहा. पुढचे काही दिवस मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे ट्रेड बनवू शकतो. खूप चांगल्या प्रकारे ट्रेड होईल तुमच्यावाल्या. जे पण निफ्टी ट्रेड करायची अपेक्षा ठेवतात त्यांनी बघा, जर तुम्ही बघितलं तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बघा, मागच्या वर्षी 2 सप्टेंबरला हाय दिला होता 2024ला. आत्ता ह्या वर्षी
बरोबर 1.2 म्हणजे 1 वर्ष 2 महिन्याच्या जवळपास त्या हायच्या जवळपास मार्केट चालू आहे. जर तुम्ही हे प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं आणि ट्रेड प्लेस केला लाँग टर्मसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी, तुम्ही एकाच ट्रेडमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकतात. अजून गंमत बघा. हे दिसतं तुम्हाला नोव्हेंबरमध्ये इथे हाय बनवला होता मार्केटने 2021मध्ये, बरोबर. 2022मध्ये नोव्हेंबरमध्ये तो हाय ब्रेक केला. नोव्हेंबर 22मध्ये तो हाय ब्रेक केलेला आहे मार्केटने. 21मध्ये जो हाय बनवला होता मार्केटने नोव्हेंबर महिन्यात निफ्टीमध्ये, तो जो हाय बनवला होता, हायेस्ट प्राईस जी होती ती 2022मध्ये बरोबर ब्रेक केलेली मार्केटने नोव्हेंबर महिन्यामध्येच. सेम जी 2022मध्ये हाय बनवला होता तो हाय 2023मध्ये नोव्हेंबर महिन्यात ब्रेक झालेला आहे. आता बघा 2023मध्ये जो हाय मार्केटने नोव्हेंबर महिन्यात बनवला होता तो 2024मध्ये ब्रेक झालेला आहे. म्हणजे मार्केट एक सेटअप कंटिन्युअसली रिपीट करतंय. कोणत्या महिन्यामध्ये? प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये एक सेटअप रिपीट करतंय. म्हणजे एक हाय बनवतंय आणि तो हाय ब्रेक करतंय. आता बघा इथे 2024मध्ये सप्टेंबर महिन्यात जो हाय बनवला होता तो ह्या नोव्हेंबरमध्ये ब्रेक होण्याची 101% शक्यता आहे. जेव्हा तुम्ही बघितलं तर मार्केट 2 मार्च पासून म्हणजे मार्च एप्रिल पासून कंटिन्युअसली अपसाईडची रॅली करतंय. मध्ये थोडेफार स्विंग्स दिलेले आहेत, पण मार्केटमध्ये चांगली मूव्ह बनते. जर तुम्हाला कॅप्चर करायचं असेल तर खूप चांगला चान्स आहे. परत सांगतो, ही वेळ परत येणार नाही. एकदा चान्स गेला तर हा चान्स परत मिळणार नाही. आता बघा इकडे काय तुम्हाला मार्क केलं होतं मी, तुमचा हा फेअर व्हॅल्यू गॅप होता. याला बरोबर रिटेस्ट केलं, मार्केटने अपसाईडची रॅली दिली, बरोबर. हे तुमच्या समोर ड्रॉ केलं होतं बघा. हा तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे डाऊन साईडचा. बघा इथे बरोबर ह्या लेवलला सपोर्ट घेतला, रजिस्ट्रेशन घेतला, इथून बरोबर डाऊन साईडचा मुवमेंट दिलाय एवढा. निफ्टीमध्ये खूप चांगल्या प्रकारे वर्क करतो. तुम्ही फक्त एकदा ॲनालिसिस तुमच्या लेवलला करून बघा. फिफ्टीन मिनिटला ड्रॉ केलेलं आहे बघा. 15 मिनिटला ड्रॉ केला आहे फेअर व्हॅल्यू गॅप, बरोबर रिटेस्ट केला आहे आणि मग अपसाईडची रॅली दिली आहे. जर मी याला एक्सटेंड करू तर याचं पण काम परफेक्टली चालू आहे. लवकरच मार्केट 28,000पर्यंत जाईल निफ्टीचं. आता चालू आहे तुमचं मार्केट 25,000वर. 3,000 पॉईंट मार्केट जाणार आहे. ओके, तर चला स्टडी करा, तुमचे स्क्रीनशॉट पाठवा, ॲनालिसिस करा.